नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 15 लाख भाविक दाखल झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकीय महापूजा सुरू असताना सुद्धा विठुरायाचं मुखदर्शन सुरू होतं। विठुरायांचं पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी 5 किलोमीटर गोपाळपूर पर्यंत रांग गेली असून भाविकांसाठी यावर्षी मंदिर समितीच्या वतीने 1200 पत्रा शेड उभी केली आहेत। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 रुपये हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना मोठं गिफ्ट दिलंय। अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली असून 2 महिन्यांची रक्कम एकाच वेळी लाभार्थी महिलांना दिली जाणार आहे। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांवर भाष्य केले। लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले। महाराष्ट्र हा देशातील 2 ते 3 क्रमांकावरील राज्य होते, मात्र नियोजन मंडळाने काही दिवसांपूर्वी यादी प्रसिद्ध केली। त्यामध्ये महाराष्ट्र 11व्या क्रमांकाचे राज्य आहे। हे चिंता करण्याचे चित्र आहे। सध्या अंदाजे 60,80,000 कोटींचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे। या वर्षीचं आत्ताचं कर्ज 1,10,000 कोटींचं कर्ज हे वेगळं आहे, अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या त्यांच्या कारनाम्यांमुळे चर्चेत आहेत। पूजा यांचा आता आणखी एक कारनामा समोर आलाय। दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी घरचा खोटा पत्ता दिल्याचा दावा केला जातोय। तसंच त्यासाठी त्यांनी बनावट रेशन कार्ड दिल्याची चर्चा आहे। पूजा खेडकर यांच्या आईवर पिस्तूल प्रकरणात FIR दाखल झालाय। आता माजी सरकारी अधिकारी असलेल्या तिच्या वडिलांवरही कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे। विशाळगडावर रविवारी झालेल्या तोडफोड प्रकरणी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांचे निलंबन करावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ज्यावेळी जमाव स्थानिकांचे नुकसान करत होता, नासधूस आणि तोडफोड करत होता, त्यावेळी पोलीस अधीक्षक हे गाडीत बसून केवळ पाहत होते। त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही असे म्हणत विशाळगडावरील दंगल शासन पुरस्कृत होती का असा सवालही त्यांनी विचारलाय। लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, काळजी करू नका, लवकरच याबाबत बातमी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, भेदभाव करणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत। गडकोट किल्ल्यांबाबत एक ऍक्शन प्लॅन तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलाय। या सर्व घडामोडींबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलंय। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते तिकडचे इकडे आणि इकडचे तिकडे जात असतात, पक्ष बदलत असतात, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। गेल्या महिन्याभरापासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे। मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये दोडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती। यामध्ये एका कॅप्टनसह 4 जवान हुतात्मा झाले होते। या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी अमित शहा हे अपयशी गृहमंत्री असल्याचा टोला लगावलाय। जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमध्ये अनेक जवान हुतात्मा झालेत, याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत। नैतिकता शिल्लक असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांचा राजीनामा घ्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलंय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा पराभव झाला। जयंत पाटील यांच्या पराभवावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना डोळ्यासमोर दिसत होतं की ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे मते फुटणार आहेत, पण महाविकास आघाडीने मिळून जयंत पाटील यांना बळीचा बकरा बनवलं असा हल्लाबोल उदय सामंतांनी केलाय।
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यावर सुमारे 3,900 हरकती सूचना दाखल झाल्या आहेत। या हरकती सूचना विचारात घेऊन अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यात येत असून आराखड्यातील मनुस्मृतीचा संदर्भ काढून टाकला जाणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।